वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. ज्या संस्थेमध्ये शिकण्याचं सौभाग्य मिळालं त्या जोग महाराज संस्थेचे आध्वर्य प्रातस्मरणीय प्राचार्य सोनूपंत मामा दांडेकर असे म्हणत, संतांची अक्षरं जुन्या काळातील असतील पण ती जुनाट मात्र कधीच नसतात. संतांची अक्षरं ही सोन्याच्या फुलाप्रमाणे कायमची टवटवीत असतात. अलंकार कितीही घातले तर नाक नसेल तर त्या अलंकाराला शोभा नाही. संसार मोठा आहे पण त्या संसारामध्ये भगवत भक्ती नाही, संसाराला शोभा नाही. विठ्ठल विठ्ठल. सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखिली चरणांबुजे. सर्व काळ होतो आठवीत मणी, फिटली ते धनी येणे काळे. तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत, पुढे झाले चित्त समाधान. सर्व काळ होतो आठवीत मणी, फिटली ते धनी येणे काळे. विठ्ठल सर्व सुखे आज येथेची ओळली, संतांची देखिली चरणांबुजे. सर्व काळ होतो आठवीत मणी, फिटली ते धनी येणे काळे. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्मपरानंदमीशमाळंदी वल्लभं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. न पाहे आती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया, चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरीन करावा अवधीर. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या.
यावर करे संतांच्या यावर मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या सर्व सुखे आज येथेची ओळली संतांची देखिली चरणांबुजे सर्व काळ होतो आठवीत मणी फिटली ते धनी येणे काळे सेवेला उपस्थित केलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा असून या अभंगाच्या द्वारा श्री तुकोबाराय संत दर्शनानं प्राप्त होणाऱ्या अवस्थेचं दर्शन या 3 चरणामध्ये घडविताना दिसून येतात. विठ्ठल विठ्ठल श्री क्षेत्र गणेशपुरी या सद्गुरु पीठामध्ये शक्तिपीठामध्ये साधना पीठामध्ये भक्तिपीठामध्ये आरोग्य पीठामध्ये तुम्हा सर्वांचं दर्शन घडलं. संत महात्मे फार बोलत नाहीत. संतांना फार बोलावं लागत नाही आणि फार सांगण्यासाठी फार शब्दांची गरज संतांना पडत नाही. मुळामध्येच मानव देह प्राप्त झालेल्या आणि आपल्या आयुष्यामध्ये आपला उद्धार व्हावा अशी खरी जिज्ञासा असलेल्या साधकांकरिता सकल संत तुम्हा आम्हाला हे शिकवितात. सद्गुरुदेव आपल्याला हे शिकवितात. मनुष्यानं कर्माचं बोलावं, धर्माचं बोलावं, वर्माचं बोलावं, मर्माचं बोलावं आणि सत्कर्माचं बोलावं. विठ्ठल जी माणसं कुटुंबामध्ये किंबहुना गावामध्ये जास्त बोलतात, जास्त बोलणाऱ्या माणसांचं समाज कमी ऐकतो आणि जी माणसं कमी बोलतात समाज त्यांचं जास्त ऐकतो. आणि म्हणून तर साधकांची माय असलेले, योगियांची माऊली असलेले विश्वोद्धारक संत भगवान श्री ज्ञानोबाराय सकल वारकऱ्यांना हरिपाठामध्ये आपल्या वाणीला आवर घालण्याची सूचना देतात. त्या कैसा गोपाळ
कैसा गोपाळ पावे हरी. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा गोपाळ पावे हरी. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये साधकांना ही सूचना करीतात, वाणीवर संयम आपल्याला बाळगता आला पाहिजे. म्हणून भागवत मूर्ती, भागवत कथा प्रवक्ते श्रद्धेय डोंगरे महाराज असे म्हणत असत, कलियुगामध्ये जास्त पाप दोनच इंद्रियानं घडलं जाईल, ते म्हणजे एक म्हणजे डोळा आणि दुसरं म्हणजे वाणी. दोन इंद्रियानं जास्त पाप घडेल याकरिता डोंगरे महाराज त्यांच्या साधकांना हे सांगताना दिसून येतात. आपल्या वाणीवर संयम बाळगता आला पाहिजे. म्हणून तर ते म्हटलेत, जिभेला झालेली जखम बरी होते, पण जिभेनं झालेली जखम कधीच बरी होत नाही. विठ्ठल विठ्ठल. साधकाला वाणीवर संयम बाळगता आला पाहिजे. तुकोबरायांसारखे महात्मे त्यांच्या वाणीला ही शिकवण देतात की देवाशिवाय इतर कोणाचं वर्णन करायला प्रवृत्त होता कामा नये. तुकोबराय सांगतात, हे जिभे, हे वाणी, वर्णन करायचं असेल तर देवाचं कर, किंबहुना देवमान्य संतांचं कर. सामान्य जीवाच्या वर्णनाकरिता वाणी प्रवृत्त होता कामा नये. तुकोबरायांची वाणी म्हणजे पतिव्रता आहे. हो, आणि संत महात्म्यांची वाणी पतिव्रता असल्यामुळं ती एक तर संतांचं वर्णन करते, किंबहुना परमात्म्याचं वर्णन करते. मी आपणासमोर हे मांडून आलेलो आहे की संत महात्म्यांना, विद्वानांना फार बोलावं लागत नाही. पुण्यामध्ये एक साहित्यिक होऊन गेले. त्या साहित्यिकांच्या बंगल्यासमोर मोकळं पटांगण आहे आणि त्या पटांगणावर एक गाढव मरून पडलं. त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना फोन केला आणि सांगितलं, माझ्या बंगल्यासमोर जे मोकळं पटांगण आहे त्या पटांगणावर एक गाढव मरून पडलेलं आहे, तेवढं उचलण्याची व्यवस्था करा. हे सांगितल्यानंतर तो महानगरपालिकेचा कर्मचारी त्या साहित्यिकांना म्हटला, गाढव तुमच्या बंगल्यासमोर मरून पडलेले, आम्ही का उचला बरं, तुमची तुम्हीच व्यवस्था करा. असं म्हटल्यानंतर ते साहित्यिक म्हटले, गाढव उचलण्याची व्यवस्था मीच करणार आहे, फक्त उचलण्याच्या अगोदर त्याच्या भावकीला कळवावं म्हणून तुम्हाला फोन केला. बरं का, मी का म्हटलं, विद्वानाला फार बोलावं लागत नाही. विठ्ठल म्हणून असं म्हटलं जातं, वक्त्यानं पुढच्याला कळेल असं बोलावं, कळेपर्यंत बोलावं, कळावं यासाठी बोलावं, मात्र कळल्यानंतर न कळतही बोलता कामा नये. आपलं बोलणं पुढच्याला कळालं की त्याच्या वाणीला फुलस्टॉप देता आला पाहिजे. श्री तुकोबराय आज बोलायला प्रवृत्त होतात, ते बोलतात, ते अवस्थेचं बोलतात. सामान्य माणसं व्यवस्थेसाठी जगतात आणि साधक लोक अवस्थेसाठी जगतात, किंबहुना साधकानं अवस्थेसाठी जगावं. बाहेरच्या गोष्टीला महत्त्व दिलं जातं ती व्यवस्था, आणि अंतरंगाला महत्त्व दिलं जातं ती अवस्था.
तात्पुरती टिकते ती व्यवस्था आणि कायमची आपल्याबरोबर येते ती अवस्था. पैशानं मिळवता येते ती व्यवस्था आणि गुरुभक्तीनं साधकांना प्राप्त होते ती अवस्था. मला वाटतं सज्जनांनो, संसारी माणसाजवळ क्रोध राहतो, वैज्ञानिकाजवळ शोध राहतो आणि गुरुदेवांच्या जवळ बोध राहतो. विठ्ठलो विठ्ठल. घर बांधून पूर्ण होईपर्यंत इंजिनियरचं ऐकावं, रोग जाईपर्यंत डॉक्टरचं ऐकावं, केस मिटेपर्यंत वकिलाचं ऐकावं, कीर्तन संपेपर्यंत. हुशार म्हणताय राव तुम्ही, नाही का? असं नका करू बरं. मी वाक्याला पूर्णविराम देतो. घर बांधेपर्यंत इंजिनियरचं ऐकावं, रोग जाईपर्यंत डॉक्टरचं ऐकावं, केस मिटेपर्यंत वकिलाचं ऐकावं, कीर्तन संपेपर्यंत कीर्तनकाराचं ऐकावं आणि मरेपर्यंत गुरुदेवांचं ऐकावं. विठ्ठलो विठ्ठल. एक असते कृष्ण कथा, दुसरी असते रामकथा, तिसरी असते शिवकथा, चौथी असते ते प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला अनुभवाला येणारी त्या कथेचं नाव आहे रडकथा. संसारी माणसाच्या वाट्याला आलेली कथा, त्या कथेचं नाव आहे रडकथा. आणि इथं आल्यानंतर सद्गुरु तत्वाचं आपल्या वाणीनं वर्णन केल्यानंतर वाणीला मिळालेला प्रसाद म्हणजे साधू कथा. विठ्ठल. शेवटच्या श्वासाच्या अगोदर एका सेकंदासाठी तरी आपल्याला आपल्या गुरुभक्तीनं, आपल्या भगवत भक्तीनं, आपल्या ग्रंथभक्तीनं, आपल्या नामभक्तीनं, आपल्या सेवाभक्तीनं शेवटच्या श्वासाच्या अगोदर एकदा तरी अल्पकाल का होईना पण आपल्याला अवस्था प्राप्त करता आली पाहिजे. श्री तुकोबराय बोलतात, जीवनामध्ये सगळं आहे, पण जर आपल्या जीवनामध्ये भगवत भक्ती नसेल तर श्री तुकोबराय बोलतात कशाची संसारामध्ये कमतरता नाही, पण भगवत भक्ती नसेल तर त्याचं जीवन नाही तरी हजारे
किती गेला जन्म वाया. जीवनामध्ये सगळं आहे, पण भगवत भक्ती नसेल तर ते जीवन शून्य आहे, ते जीवन असफल आहे, ते जीवन अपयशी आहे. श्री तुकोबाराय त्यांच्या गाथ्यामध्ये एक प्रमाण देतात, फार गोड प्रमाण आहे. प्राचार्य ज्या संस्थेमध्ये शिकण्याचं सौभाग्य मिळालं त्या जोग महाराज संस्थेचे आध्वर्यू प्रातस्मरणीय प्राचार्य सोनूपंत मामा दांडेकर असे म्हणत, संतांची अक्षरं जुन्या काळातील असतील पण ती जुनाट मात्र कधीच नसतात. संतांची अक्षरं ही सोन्याच्या फुलाप्रमाणे कायमची टवटवीत असतात. श्री तुकोबाराय त्यांच्या गाथ्यामध्ये हे म्हटले, एखाद्या स्त्रीनं अंगावर कितीही अलंकार घातले पण जर त्या अलंकार धारण केलेल्या माय माऊलीला नाक नसेल तर ते अलंकार शोभा देत. नाक नाही तेने वाया गेली, काय करावी ती 32 लक्षणे. नाक नाही तेने वाया गेली. मग ती 32 लक्षणे म्हणजे 32 अलंकार सांगितले साहित्यामध्ये. मणी, मंगळसूत्र, वज्रटीक, गळसरी, पुतळ्याची माळ, ठुशी, चंद्रहार, हुल्लड, केकत, कोरडू, केवडा, कर्णफूल, बाळ्या, बुगड्या, बांगड्या, नथ, चमकी, बोरमाळ, घंटन, नेकलेस, जोडवी, रणजोडवी, बाजूबंद, शिंदेशाही तोडे, चपलांचा हार. काय चुकलं का माझ्याकडून बोलता बोलता? कितीही अलंकार घातले, मी म्हटलं 32 लक्षणे म्हणजे 32 अलंकार. खरोखरच पुढं बसलेल्या माय माऊल्यांनी अलंकार मोजाय सुरुवात केली नाही. जाऊ द्या, मी का म्हटलं तुम्हाला, अलंकार कितीही घातले तर नाक नसेल तर त्या अलंकाराला शोभा नाही. संसार मोठा आहे पण त्या संसारामध्ये भगवत भक्ती नाही, संसाराला शोभा नाही. विठ्ठल विठ्ठल. त्या भौतिक संसारालाही शोभा यावी आणि मानव देह मिळाला त्या मानवतेचंही साफल्य व्हावं, याकरिता या क्षेत्रधामामध्ये माणसाने यावं. आणि या क्षेत्रधामामध्ये आल्यानंतर ज्ञानेश्वरीचं पारायण घडल्यानंतर येथील वक्त्यांच्या मुखातून चिंतन ऐकल्यानंतर आणि गुरुदेवांचं प्रासादिक भजन ऐकल्यानंतर ज्याच्या जीवनामध्ये चिंता राहील हे शक्य नाही. ऐका, मानव देहाची प्राप्ती आपल्याला अवस्थेकरिता आहे. म्हणून सज्जन हो, प्रपंच करा किंवा परमार्थ करा, कोणाच्या वाट्याला प्रारब्धानं काय येणार आहे हे सांगता येत नाही. मात्र मी विनयानं अगदी नम्रपणे हे सांगू इच्छितो, प्रपंच करा किंवा परमार्थ करा, पण दोहोमध्ये एक एक गोष्ट सांभाळा. प्रपंच करणाऱ्यानं काय सांभाळावं आणि परमार्थ करणाऱ्यानं काय सांभाळावं? ऐका, प्रपंच करणाऱ्यानं परिस्थिती सांभाळावी आणि परमार्थ करणाऱ्यानं मनस्थिती सांभाळावी. प्रपंच करताना परिस्थिती बिघडता कामा नये आणि परमार्थ करताना मनस्थिती ढासळता कामा नये. एक अति श्रीमंत मनुष्य, ऑफिसमध्ये AC आहे, गाडीमध्ये AC आहे, दिवसभराची ड्युटी केली आणि घरी आला. आणि घरी आल्यानंतर हातपाय धुतले, प्रसादाकरिता बसला आणि भाताचा पहिला घास मोडला आणि मुखात टाकला. आणि जसा भाताचा घास मुखात टाकला तसं त्याच्या दाताखाली कर्र आवाज आला. म्हणजे काय झाला असेल हो? बोला ना. खडा लागला. आणि जसा खडा लागला तसं त्या श्रीमंत माणसानं डोळे मोठे केले. कोणाकडं पाहिलं? माझ्याकडं काय कारण आहे? मी काय वाढाय गेलोय का तिथं? नाही.
स्वयंपाक वाढायला पुढं उपस्थित असलेल्या पत्नीकडे पाहिलं आणि डोळे मोठे केले. तसाच हात धुतला आणि बेडरूममध्ये जाऊन झोपी गेला. पण त्याच्यावर भारतीय संस्कार होते, संतांचे संस्कार होते. दुसऱ्या दिवशी तो वारीला निघाला आणि वारीला निघाल्यानंतर आळंदीतून पंढरीपर्यंत चालत चाललेल्या त्या श्रीमंत माणसाचा मुक्काम फलटणमध्ये आहे. घरी एक खडा लागला जेवण करताना तर उपवाशी झोपला. पण तोच श्रीमंत मनुष्य वारीच्या रस्त्यानं निघालेला आहे. संध्याकाळची वेळ आहे, दिवसभर चाललेला आहे, पोटामध्ये कावळे ओरडत आहेत, थकलेला आहे, शिनलेला आहे, भागलेला आहे. आणि जेवायला बसल्यानंतर वदनी कवळ घेता झालं, पुंडलिक वरदा झालं, जेवायला सुरुवात करणार तेवढ्या जोराचं वारं सुटलं. जसं वारं सुटलं तशी शेजारची सगळी माती त्या भातामध्ये कालवली. पण तरी सुद्धा पोटभर जेवला. भाताचं शीत सुद्धा पत्रावळीवर शिल्लक राहिलं नाही. फुटभर मागं सरकला, प्लॅस्टिकची पिशवी टाकली, हाताची उशी केली आणि निवांत झोपला. ज्ञानेश्वर महाराजांच्या निघण्याचा नगारा वाजत नाही तोपर्यंत रात्रीत एकदा सुद्धा जाग आली. संपला दृष्टांत. सिद्धांत ऐका. एसीच्या गाडीत फिरणारा तो श्रीमंत मनुष्य घरी आल्यानंतर जेवण करताना एक खडा लागला तो उपवाशी झोपला. पण तोच श्रीमंत मनुष्य ज्ञानेश्वर महाराजांसारख्या साधू पुरुषाच्या संगतीमध्ये पंढरीनाथाला भेटायला निघाल्यानंतर माती कालवलेला भात पोटभर खाल्ला आणि निवांत झोपला. फरक काय आहे? फरक हा आहे, घरी त्याची परिस्थिती चांगली आहे आणि वारीत त्याची मनस्थिती चांगली आहे. बरं का, माणसाला सांभाळता आली तर परिस्थिती आणि मनस्थितीमध्ये मनस्थिती चांगली सांभाळावी. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून ती मनस्थिती, ती अवस्था प्राप्त होण्याकरिता साधू दर्शन आहे. संप्रदायाचे थोर आध्वर्यू वेदांत केसरी रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी त्यांच्या चातुर्मास्याच्या चिंतनामध्ये असे म्हणत होते. गुरुजी म्हणायचे, संताचं स्मरण केल्याशिवाय माणसाचं मरण गोड होत नाही. बरं, संताचं स्मरण माणसाचं मरण गोड करतं आणि संतांची स्तुती केल्याशिवाय जीवाला आपलं स्वरूप सापडत नाही. आपलं स्वरूप सापडावं असं ज्याला वाटतं त्यानं संताचं स्तवन करावं आणि आपलं मरण गोड व्हावं असं ज्याला वाटतं त्यांनी संतांचं स्मरण करावं. श्री तुकोबरायांना म्हटलं, महाराजजी, अवस्था प्राप्तीकरिता मानवदेहाची निर्मिती इथपर्यंत आम्हाला कळालं, पण त्या अवस्थेचं थोडं तरी वर्णन आमच्या समोर करा. कारण का, थोर माणसं कळायला आपल्याला सुद्धा थोर व्हावं लागतं. थोर माणसं पोरांना कळत नसतात. थोर माणसं कळण्याकरिता आपल्याला सुद्धा थोर व्हावं लागतं ना. तर श्री तुकोबराय, तुमची थोरवी, तुमचं अलौकिकत्व, तुमचं वेगळेपण, संत दर्शनानं मिळालेलं वेगळेपण आम्हाला थोडं कळू द्याल का? तुकोबराय सांगतात, महाराज म्हणतात, संतांच्या दर्शनानं मिळालेली अवस्था सांगण्याच्या पलीकडची, म्हणजेच ती अवस्था वाचेनं वर्णन करता येत नाही. हा विचार अभंगाच्या 3ऱ्या चरणात आहे. तुका माने वाचा राहिली कुंडिका, तुका माने वाचा राहिली कुंडिका, माने वाचा राहिली कुंडिका, तुका माने वाचा राहिली कुंडिका, तुका माने वाचा राहिली कुंडिका, तुका माने वाचा राहिली कुंडिका.
वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान. संत दर्शनानं मिळालेली अवस्था सांगायला प्रवृत्त झाल्यानंतर शब्द ती अवस्था सांगू शकत नाहीत. शब्दाला मर्यादा आहे. खरं जर पाहू गेलो तर मायबाप असं म्हटलं जातं शास्त्रामध्ये 6 प्रमाण आहेत आणि त्या 6 प्रमाणामध्ये सर्वात प्रबल प्रमाण म्हणजे शब्द प्रमाण आहे. सामर्थ्यशाली प्रमाण शब्द प्रमाण. पण तो शब्द सुद्धा संत वर्णन करू शकत नाही. शब्दामध्ये काय कमी सामर्थ्य आहे का? ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवामध्ये म्हटले, शब्द हा असा आरसा आहे, काचेचा आरसा आपलं रूप दाखवितो आणि शब्दरूपी आरसा आपलं स्वरूप दाखवितो. बरं का? शब्दामध्ये सामर्थ्य प्रचंड आहे, पण एवढं सामर्थ्य असलेला शब्द त्याला मात्र रूप नाही. शब्द अरूप आहे. शब्दाला आकार नाही, पण शब्दामध्ये मात्र सामर्थ्य आहे. ऐका ना, एखाद्या वेळी आपल्या मुखातून चुकीचा शब्द गेला, ऐकणाऱ्याला त्याचा राग आला, तर ऐकणारा मनुष्य शब्दाला मारत नाही, पण तो शब्द ज्याच्या मुखातून आला तो मात्र सुटत नाही. शब्दामध्ये सामर्थ्य आहे. शब्द बलवान आहे. आणि म्हणून तर संत महात्मे म्हटले, शब्द हा उपकाराची राशी आहे. अमृतानुभवातली ओवी अशी आहे, ज्ञानेश्वर माऊली म्हटले, बाप उपयोगी वस्तू शब्दू, स्मरणदानी प्रसिद्धू, अमृताचा विषदू, आरिसानुही. चला 15व्या अध्यायामध्ये माऊली म्हटले, केवता कल्पतरुवरी फुलवरा, कायसेनी पाहुणे रूप क्षीरसागरा, चंदनाते कायसेनी चरचावे, अमृताते केवते रांधावे. शेवटी ज्ञानेश्वर माऊली म्हटले, अशा शब्दाच्या पलीकडं स्वरूप असलेल्या सद्गुरूंचं वर्णन मी माझ्या वाणीनं काय करू शकणार आहे. एवढे जे महिमेचे करणे, ते वाचा बळे वाणू मी कवणे, सूर्याची अंगा उठणे लागत असे, तैसे श्री गुरुचे महिमान, आकळिता की असे साधन, हे जाणोनी मिया नमन, निवांत केली. विठ्ठल विठ्ठल शब्दामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. शब्द जीवाला शिव बनवतो आणि शब्दच शिवाला जीवही बनवू शकतो. एवढं सामर्थ्य आहे. पहा ना तुम्ही शब्दाचं सामर्थ्य. एका माणसाचं डोकं दुखायला लागलं आणि खूप डोकं दुखायला लागलं म्हणून तो त्याच्या मित्राकडे गेला आणि मित्राकडे गेल्यानंतर मित्राला म्हटला, अरे माझं डोकंच खूप दुखतंय. औषध घेतलं, डोकं दुखायचं राहिना झालेलं आहे. मित्रच होता. मित्र चेष्टेनं विनोदानं म्हटला, डोकं दुखतंय ना? हो म्हटलं, डोकं दुखतंय. मग उपाय सांगू का? म्हटले, सांग बरं लवकरात लवकर. पटकन डोकं दुखायचं राहिलं पाहिजे असा उपाय सांग. मित्र म्हटला, तुझं डोकं दुखायचं कायमचं राहावं असं जर तुला वाटत असेल तर माझा उपाय ऐक. उपाय असा आहे, गाढवाच्या पाया पडलं की डोकं दुखायचं राहतं. ज्याचं डोकं दुखत होतं तो म्हटला, किती चांगला उपाय सांगितला, कर बरं पुढं पाय. शब्दशक्ती शब्दशक्ती. विठ्ठल विठ्ठल
असलेला शब्द, पण तो संतांच्या दर्शनानं मिळालेल्या अवस्थेचं वर्णन करायला अपुरा आहे. काय वाणू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. आणि म्हणून तर श्री तुकोबराय 3ऱ्या चरणात स्पष्ट सांगून जातात, तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान. संत दर्शनानं मिळालेल्या अवस्थेमध्ये चित्ताला समाधान आहे. आणि समाधान मिळण्याचं जगातलं एकमेव ठिकाण म्हणजे भगवंत आणि संत. दुसरीकडं कुठेही जा, माणसाला समाधान प्राप्त होऊ शकत नाही. समाधानाकरिता येण्याचं एकच ठिकाण म्हणजे सद्गुरुदेवांचं स्थान, तपस्थली. तिथं आल्यानंतर माणसाला समाधान मिळतं. श्री तुकाराम महाराजांना म्हटलं, महाराजजी, संतांच्या दर्शनानं अवस्था प्राप्त झाली, इथपर्यंत आमच्या लक्षात आलं. मात्र या अवस्थेकरिता काय करावं लागलं याचा विचार अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. सर्व काल होत सर्व काल संत दर्शनाकरिता आम्ही सदा सर्व काळ
त्या संत महात्म्यांचं स्मरण करत राहिलो. सदा सर्व काळ त्यांचं चिंतन केलं. माझ्या अभ्यासामध्ये गुरुदेवांच्या मुखातील एक गोड अमृत वाक्य वाचनामध्ये गेलं. श्री महाराज संस्थेमध्ये शिकत असताना असे म्हटले, संत ओळखण्याकरिता दृष्टी लागते बरं का. संत सेवेकरिता श्रद्धा लागते, संत भेटीकरिता पुण्य लागतं आणि संतांच्या जवळ राहण्याकरिता नम्रता लागते. विठ्ठल विठ्ठल सदा सर्व काळ संताचं स्मरण का करावं? त्याचं एकच कारण आहे, आयुष्याचा शेवटचा श्वास कधी आहे हे सांगता येणार नाही. बघा ना तुम्ही मायबाप, एका विद्वानानं गोड प्रश्न केलेला आहे. मी तुमच्याकडून तो प्रश्न समजावून घेऊ इच्छितोय. ऐका, या जगामध्ये असं एक ठिकाण आहे की त्या ठिकाणी लोकसंख्या खूप राहते, प्रचंड लोकसंख्या राहते, पण राहायला जागा अत्यंत कमी लागते. त्या ठिकाणाचं नाव काय? असा प्रश्न केलेला आहे. प्रचंड लोकसंख्या राहते, करोडो लोक राहतात, पण राहायला जागा अत्यंत कमी लागते. त्या स्थळाचं नाव आहे स्मशान. काय आहे? त्या ठिकाणाचं नाव काय आहे? स्मशान. हो, म्हणून आजपर्यंत शास्त्रामध्ये 7 चिरंजीव सांगितलेत. मी तुम्हा सर्व मायबापांना 8वा चिरंजीव सांगणार आहे, आणि त्या 8व्या चिरंजीवाचं नाव आहे मृत्यू. मृत्यू हा काय आहे? 8वा चिरंजीव आहे. म्हणून गमतीनं म्हटलं जातं, मृत्यू अमर आहे. विठ्ठल विठ्ठल संत महात्मे काळाला ओळखून असल्यामुळं, किंबहुना काळाचं वेळेचं महत्त्व संत महात्मे यथार्थ जाणत असल्यामुळं तुम्हा आम्हाला हे शिकवून जातात. मायबाप, आयुष्याचा एक सेकंद सुद्धा व्यर्थ जाता कामा नये. बघा ना तुम्ही, 12वीच्या वर्षामध्ये एखादा विषय ज्याचा राहिलेला आहे त्या वर्षाला, त्या विद्यार्थ्याला विचारा 12वीच्या वर्षाचं महत्त्व काय आहे. एका महिन्याचं महत्त्व त्या व्यक्तीला विचारावं की महिनाभर काम केल्यानंतर शेवटच्या दिवशी हातावर पगार पडतो, त्या माणसाला विचारावं एका महिन्याचं महत्त्व काय आहे. 7 दिवसाचं महत्त्व दुसऱ्या तिसऱ्या कोणाला विचारू नये, इथं जमलेल्या सगळ्या साधकांना विचारावं 7 दिवसाचा आनंद काय आहे. विठ्ठल विठ्ठल एका दिवसाचं महत्त्व त्याला विचारावं. दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी हातावर 300 रुपये मिळतात, आणि त्या 300 रुपये हातात पडल्यानंतर संध्याकाळची ज्याची चूल पेटते, गॅस पेटतो ना, त्या गरीबातील गरीब माणसाला विचारावं एका दिवसाचं महत्त्व काय आहे. एका तासाचं महत्त्व खटवांग राजाला विचारावं. कोणाला? खटवांग राजाला. आणि 2 मिनिटाचं महत्त्व 26/11 बॉम्ब पडायच्या अगोदर ताजमहल हॉटेल ज्या एका भाग्यवानानं कुणी सोडलं असेल आणि गाडी चालू करून पुढं गेल्यानंतर मागं वळून पाहिलं असेल तर आगीची लोळ दिसल्यानंतर त्या व्यक्तीला विचारावं 2 मिनिटाचं महत्त्व काय आहे. एका सेकंदाचं महत्त्व त्याला विचारावं. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये धावताना एका सेकंदानं ज्याचा पहिला क्रमांक हुकला त्या स्पर्धकाला विचारावं एका सेकंदाचं महत्त्व काय आहे.
आणि मी परमार्थ करणाऱ्या सगळ्या अंतरंग साधकांना परमार्थ पथिकांना सांगू इच्छेल की कार्यक्रम टाईमची टाईम कसा होईल, वेळची वेळेला कसं होईल हे फक्त गुरुदेवांकडून शिकावं. विठ्ठल विठ्ठल. कितीही समुदाय असू द्या, पण हरिपाठाच्या वेळी हरिपाठच आणि कीर्तनाच्या वेळी बरोबर कीर्तन सुरू होणार. याला म्हटलं जातं वेळेचं महत्त्व. संत महात्मे हे करतात. सर्व काळ होतो आठवीत मणी, फिटली ते धनी येणे काळे. श्री तुकोबरायांना म्हटलं, महाराज श्री आम्हाला एक सांगा, सदा सर्व काळ संतांचं स्मरण, संतांचं चिंतन, संतांचा ध्यास घेतल्यानंतर त्या साधकाला फल काय प्राप्त होतं, ते फल म्हणजे आजच्या अभंगाचं पहिलं चरण. सर्व सुख सदा सर्व काळ संतांचं स्मरण केल्यानंतर स्मरण करणाऱ्या साधकाला होणारा लाभ म्हणजे पहिलं चरण आहे. काय मिळालं? संत चरणाचा महिमा. संतांच्या चरणाचं दर्शन घडणाऱ्या साधकाला काय प्राप्त होतं? छोटंसं रामायणातलं आणि शेवटचं एक संत कथेतलं उदाहरण आपल्यासमोर मांडतो आणि मी माझ्या शब्दपूजेला विराम देतो. विठ्ठल विठ्ठल. रामायणामध्ये श्रीरामचंद्र लंकेकडे जाताना वानर सेना बरोबर घेतलेली आहे आणि रामप्रभू लंकेकडे निघालेली आहेत. मध्ये समुद्र आडवा आलेला आहे. सेतू बंधनाचं काम सुरू झालेलं आहे. एका श्रोत्यानं, अलीकडच्या विज्ञान युगातल्या श्रोत्यानं मला हे उदाहरण सांगितल्यानंतर एक प्रश्न केला होता. प्रश्न असा केला,
तो तरुण मला म्हटला की महाराज, रामराया हे अयोध्येचे राजे असताना आणि असंख्य जनसमुदाय असताना सुद्धा लंकेकडे जाताना त्यांनी माणसांना बरोबर का घेतलं नाही, वानरांनाच बरोबर का घेतलं? आता प्रश्न केलाय म्हटल्यानंतर उत्तर तर द्यावं लागेल. मी म्हटलं, रामराया लंकेकडे जाण्याच्या अगोदर त्यांनी लंका गुगलवर सर्च केली आणि लंका गुगलवर सर्च केल्यानंतर रामराया म्हटले, लंका सोन्याची आहे ना, मग माणसं नकोत न्यायला, वानरच बरी. समुद्राच्या काठी गेल्यानंतर सेतुबंधन सुरू झालं आणि सेतुबंधन सुरू झाल्यानंतर प्रत्येक वानर आपापल्या परीनं दगड आणतंय आणि त्या सेतुबंधनामध्ये सहभाग दाखवतंय. हे काम झाडावर दूरवर बसलेल्या एका खारुताईनं पाहिलं आणि खारुताईच्या सुद्धा मनात आलं की राम कार्यात सहभागी व्हावं. आणि ती भाग्यवान खारुताई झाडावरून पटकन खाली उतरली, तुरतुर तुरतुर तुर गेले आणि समुद्राच्या काठी असलेल्या मातीमध्ये लोळण घेतलं आणि लोळल्यानंतर अंगावर जेवढी माती आहे तेवढी माती घेऊन ती समुद्र सेतूकडे आलेली आहे. सेतू जिथं काम चालू आहे तिथं आली, अंग झटकलं आणि पुन्हा त्या समुद्राच्या काठावर गेली. असं 2-3 वेळा घडलं आणि एक मोठाची मोठा दगड घेऊन हनुमंतराय निघालेत. हनुमंतराय सेतूकडं जायला आणि सेतूवरून खारुताई माघारी यायला एकच वेळ झाली. परिणामतः हनुमंतरायांचं लक्ष पायाकडं गेलं नाही, खाली गेलं नाही. असं घडलं की हनुमंतरायांचा पाय खारुताईच्या शेपटीवर पडला आणि जसा खारुताईच्या शेपटीवर हनुमंतरायांचा पाय पडला तशी खारुताईच्या तोंडातून रक्त चाललं. चिरचिर चिरचिर ओरडली. पण बघा ना तुम्ही, एवढी वानरसेना आहे पण कोणाचं लक्ष गेलं नाही. दूरवर असलेल्या रामरायाचं लक्ष गेलं. लाखो समुदाय असू द्या पण लेकरू रडायला लागलं ना, बाळ रडायला लागलं, कोणालाच आवाज कळणार नाही. पण आईच्या कानावर आवाज गेल्याशिवाय राहणार नाही. कितीही लोक आहेत पण मी विनयानं तुम्हाला म्हणेल की आम्ही सकाळी 7 वाजता निघालेलो आहे आणि आल्यानं काही एकच उत्कंठा, एकच ध्यास की दीप प्रज्वलनाच्या अगोदर उपस्थित राहावं. विलंब झाल्यामुळं खाली येऊन बसलो. किती लोक असली तर गुरुदेवांचं लक्ष जातंच. विठ्ठल दूरवर असलेल्या रामरायाचं लक्ष त्या खारुताईकडे गेलं. पटकन रामराया जवळ आले आणि रक्तबंबाळ झालेल्या खारुताईला उचललं आणि मांडीवर घेतलं. काय भाग्यवान आहे खारुताई बघा ना. रामरायानं उचललं आणि मांडीवर घेतलं, पाठीवरून हात फिरविला आणि रामराया विचारतात, खारुताई ओठातून रक्त आलं? हो देवा. शेपटीवर पाय पडला? हो देवा. अरे पण हा पाय कुणी दिला, त्याचं नाव तरी मला कळव. खारुताई शांत आहे. खरं सांगू का, संकटात सुद्धा आपली शांती भंग पावता कामा. तिथं तर गुरुभक्ती आपली कसाला लागते. कितीही संकट येऊ द्या पण गुरु श्रद्धा आणि गुरूंना दिलेली साधना सुटता कामा नये. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. ओठातून रक्त वाहतंय, मृत्यू जवळ आलेला आहे, इहलोकाची यात्रा संपणार आहे, शेवटचा श्वास जवळ आलेला आहे. सांग ना खारुताई, तुझी अशी अवस्था कोणी केली? फक्त नाव सांग.
खारुताईला प्रश्न पडला, न सांगावं तर विचारणारा देव आहे आणि सांगावं तर नाव हनुमंतरायाचे. खारुताईला प्रश्न पडला आणि खारुताईनं देवाकडं विनंती केली की देवा, माझं एकच मागणं या जागराच्या दिवशी देवा, माझं एकच मागणं आहे, दुसरं काही मला मागायचं नाही. देवा, द्यायचं असेल ना तर एकच वचन दे, मी ज्याचं नाव सांगेल त्याला शिक्षा होता कामा नये. रामरायानं वचन दिलं आणि खारुताईला विचारलं, सांग नाव, कोणाचं नाव आहे मला कळू दे तर. आणि खारुताईनं नाव सांगितलं. खारुताई म्हटली, माझ्या शेपटीवर पाय पडलेला आहे त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून पाय पडलेला आहे हनुमंतरायाचा. आणि हनुमंतरायांचा पाय पडलेला हे रामरायानं ऐकलं आणि रामराया म्हटले, लेका, कार्यकर्ता तर आपल्याच पार्टीचा निघाला, आता करावं काय नाही का, नाव काय सामान्यच आहे का, हनुमंतरायाचं नाव आहे. पण रामराया म्हटले, खारुताई, मृत्यू समीप आलेला असताना, जीव व्याकुळ झालेला असताना, इहलोकाची यात्रा संपत आलेली असताना, शेवटच्या घटका मोजत असताना सुद्धा तू हनुमंतरायाचं नाव का सांगत नव्हती? सांग ना, हनुमंतरायाचं नाव का सांगितलं नाही बरं? त्या प्रसंगाला खारुताईनं दिलेलं उत्तर आहे. ती खारुताई म्हटले, देवा, हनुमंतरायाचा पाय शेपटीवर पडला म्हणून तर मृत्यू समयाला मला तुमच्या मांडीवर बसण्याचं भाग्य मिळालंय. हेच मरण मला हवंय, हेच जीवनाचा शेवट गोड करण्याचं साधन आहे. संताचा चरण स्पर्श झाला आणि मृत्यू समयाला तुमचं मुख बघण्याचं भाग्य मला मिळालं. यापेक्षा जीवनात कोणती गोष्ट हवी आहे? दुसरं काही नकोय. याला म्हटलं जातं, संतांशी देखिली चरणांबुजी विठ्ठल विठ्ठल. संत चरण दर्शनानं जगातली सगळी सुख, हा सर्व सुख शब्द सर्वीकडे लावायचा बरं का. आणि प्रमुख लावायचा कोणाकडं तर प्रमुख हा शब्द लावायचा तो परमात्म्याकडं. कारण त्या परमात्म्यालाच म्हटलं जातं, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. असा सर्व सुख स्वरूप परमात्मा, तो आनंद कंद परमात्मा, ज्या परमात्म्याचं स्वरूप नित्य आनंद आहे बरं का. ज्या परमात्म्याच्या स्वरूपाचा साक्षात्कार झाल्यानंतर त्याच्या दर्शनानं मिळणारा आनंद, त्या आनंदापुढं विषय सुख क्षीण बापुड येते. गवळण बोलते, नित्य आनंदापुढे आनंद तो कोण. त्या आनंदाची प्राप्ती झाल्यानंतर आणि त्या आनंदामध्ये गुरुदेवांच्या कृपेनं सदा स्नान करायचं असेल ना, तर ही दोन सद्गुरु तत्व किंबहुना मूळच्या सद्गुरु धामाचंच हे मूर्त डोळ्यासमोर दिसणारं सद्गुरु तत्व विठ्ठल दीप प्रज्वलनामुळं आपल्या सेवेला सुरू व्हायला विलंब झालेला आहे. तरीसुद्धा अधिक वेळ घेणं हे मला उचित वाटत नाही. एक छोटीशी भावुक कथा सांगतो आणि माझ्या शब्दपूजेला विराम देतो. विठोबा रखुमाई, बोला 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 सगळी बोला. Rama
भाव आपल्यासमोर व्यक्त करतो आणि कीर्तन सद्भावाला विराम देतो. एक संत होऊन गेले. गुरुवर्य ज्ञानेश्वरी सांगण्यात अवघं आयुष्य वेचलं ते व्यक्तिमत्व गुरुवर्य घुले बाबा. ज्ञानेश्वरीच्या पाठामध्ये असे म्हणायचे, ज्याचं अवघं आयुष्य हात पसरण्यात जातं ते भिकारी, ज्याचं आयुष्य कष्ट करण्यात जातं तो शेतकरी, आणि ज्याचं आयुष्य अवघ्या समाजाला भगवत भक्तीत रमविण्यात जातं तो खरा वारकरी. बरं का, त्यांची व्याख्या आहे तो वारकरी. ते म्हणायचे, जो विषयात रमतो तो जंत, जो बुद्धीत रमतो तो पंत, जो आत्म्यात रमतो तो मुक्त, आणि अवघ्या समाजाला भगवंताच्या भक्तीत रमवितो तो संत विठ्ठल. महाराष्ट्रामध्ये संत कमी नाहीत, वेळ कमी आहे. घेतो पुढं. एक संत होऊन गेले, ते अरण्यात राहायचे, सदा अरण्यात निवास. त्याचं कारण आहे समाजात चिंतन होत नाही, त्यापेक्षा कितीतरी पटीनं एकांतात चिंतन होतं. म्हणून बघा तुम्ही, एकांतात राहणारे संत जगाच्या उद्धाराचं चिंतन करतात. हा फरक आहे सामान्य जीव आणि संत यांच्यातला. एक अरण्यात राहायचे, पण त्या संतांचं एक वैशिष्ट्य होतं, ते अरण्यातून जाणाऱ्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना अडवायचे, आणि अडवल्यानंतर माळकरी असेल तर त्याची सेवा करायची, आणि माळकरी नसेल तर त्याच्याजवळचं सगळं धन सोनं नाणं लुटायचे. जाणाऱ्या कोणत्याही पथिकाला ते 4 प्रश्न करायचे. पहिला प्रश्न, कुठून आला? दुसरा प्रश्न, कुठे निघाला? तिसरा प्रश्न, नाव काय? आणि चौथा प्रश्न, गळ्यात माळ आहे का? योगायोगानं ते संत एक दिवस अरण्यातील रस्त्यावर उभे आहेत, आणि त्याच रस्त्यानं महाराष्ट्राची ज्ञानाई आणि नामदेवराय दोघेजण तीर्थयात्रेला निघालेत. जवळ येऊ दिलं, आणि त्या संत महात्म्यानं प्रश्न केला, कुठे निघाला? तीर्थयात्रेला. कुठून आला? आळंदीवरून. तुम्ही डोक्यावर पगडे, हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विनाय, गोरी गोमटी मूर्ती आहे, सांगा बरं तुम्ही कुठून आला? नामदेवराय म्हटले, मी पंढरपुरावने आलो. तीर्थयात्रेला निघाला? हो. आता ते हारपालच होतं. ते हारपालानं, त्या संताचं नाव हरपालजी आहे. उत्तर प्रदेशामध्ये त्यांना हरिपाल म्हणतात, महाराष्ट्रामध्ये हरपाल म्हटलं जातं. त्या हरपालानं ज्ञानोबरायांकडं पाहिलं. ज्ञानोबरायांकडं पाहून हरपालजी म्हटले, अवघ्या महाराष्ट्राचे सगळे संत ज्यांना ज्ञानाई म्हणतात, माऊली म्हणतात, ज्ञानराज म्हणतात, त्या ज्ञानोबरायांना तुम्ही कधी बघितलंय का? कोण म्हणतंय? हरपाल. कोणाला? माऊलींना. आणि तुम्ही पंढरपुरात राहता म्हणता, ज्यांच्या कीर्तनात देव नृत्य करतो, नाचतो, त्या नामदेवरायांचं दर्शन तुम्ही कधी घेतलंय का? कोणाला विचारतोय? नामदेवरायांनाच. माऊली म्हटले, अधिक वेळ झालेला आहे, याचा अंत पाहायला नको. माऊलीनं पटकन उत्तर दिलं, आणि माऊली म्हटले, हरपाल, तू ज्याला ज्ञानोबराय म्हणतोय आणि तू ज्याला नामदेवराय म्हणतोय, ते दुसरे तिसरे कोणी नसून ते ज्ञानोबराय म्हणजेच मी, आणि ते नामदेवराय म्हणजेच. आणि हे उत्तर ऐकलं, आणि हरपाल म्हटले, बरं झालं चौथा प्रश्न केला नाही, गळ्यात माळ आहे का?
चरणावर लोटांगण घेतलं आणि चरणावर लोटांगण घेऊन गडबडा लोळायला लागला. डोळ्यातून अश्रू आलेली आहेत आणि माऊलींना प्रार्थना केली, माऊली या गरीबाच्या घराला पाय लावा. आलेलाच आहात ना, तर या गरीबाच्या घराला पाय लावा. माऊली तयार झाली. हरपाल पुढे, माऊली मागं, माऊलींच्या मागं नामदेवराय. पटकन घरात गेला आणि पत्नीला सांगितलं, आज आपलं सौभाग्य की आपल्या घरी जगाची माय, विश्वाची माय, सगळे संत ज्यांचं स्तवन करतात ते ज्ञानोबा आपल्या घरी आले. भाग्य आहे आपलं. काहीही होऊ दे, मात्र संतांना जेवण केल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही. पत्नी म्हटली, आज हे हात भाग्यवान ठरले असते, पण कसे भाग्यवान ठरणार? कारण भाकरी करायला चिमूटभर पीठ सुद्धा घरात शिल्लक नाही आणि भाजी करायचं असेल तर चमच्याभर तेल सुद्धा घरात शिल्लक नाही. कशी भाजी करू? हरपालनं पत्नीच्या मुखावर हात ठेवला आणि सांगितलं, आपली गरिबी बाहेर बसलेल्या संतांना कळता कामा नाही. बाहेर आले, माऊलींच्या चरणावर लोटांगण घेतलं आणि म्हटलं, माऊली फक्त 15 मिनिट थांबा, जेवणाची व्यवस्था करतो. आणि आला ना रस्त्यावर. कुठं जाणार होता? दुसरीकडं. रस्त्यावर आले आणि रस्त्यावर आल्यानंतर प्रार्थना करू लागले, हे पंढरीशा, हे विठ्ठलेशा, पांडुरंगा, अरे अनाथाचा नाथ आहे, दिनाचा कैवारी आहे, परमात्मा माझ्या घरी ज्ञानोबाराय आलेत, माझ्या घरी नामदेवराय आलेत आणि हे संत जर विनमुख गेले तर माझ्या जीवनाला काय अर्थ आहे? देवा एखादं गिरायक पाठवा, एखादं गिरायक पाठवा, दुसरं काही नको मला, फक्त गिरायक पाठवा. आणि देवा गिरायक पाठवताना त्या गिरायकाच्या गळ्यात माळ असता कामा नाही. बराच वेळ झाला कुणीच येईना. शेवटी पंढरीश परमात्मा विटेवरून खाली उतरला. डोक्यावरला सोन्याचा मुकुट काढला, पिवळा पितांबर सोडला, 3 गाठीचं फाटकं धोतर नेसला, डोक्याला टॉवेल बांधला, पायात कोल्हापुरी चप्पल घातली आणि भक्ताचा नियम आहे म्हणून पंढरीश परमात्म्यानं गळ्यातली माळ काढली. शेतकऱ्याच्या रूपात देव आला आणि शेतकऱ्याच्या रूपात देव आला. जवळ येताना कोणीतरी बघितलं आणि हरपालनं त्याला जवळ येऊ दिलं आणि प्रश्न विचारला, कुठं निघाला? तीर्थयात्रेला. कुठून आला? पंढरीवरून. नाव काय? विठ्ठल. गळ्यात माळ आहे का? नाही. नाही म्हटलं की मारायला सुरुवात केली. इकडे एक मारलं, इकडे एक मारलं, ओटातून रक्त आलं. विठ्ठल नाव आहे, गळ्यात माळ नाही, काय अर्थ आहे तुम्हाला? नाही का? रागावला. पुढं काय झालं? शेजारची सगळी जवळ असलेली सगळी सोन्याची पुडचुंडी हिसकावून घेतली. सगळं सोनं नाणं हिसकावून घेतलं आणि शेतकऱ्याच्या रूपातल्या देवाला या हरपालनं दम दिला, हो चालता, अजिबात या रस्त्यानं फिरकायचं नाही, परत श्री क्षेत्र गणेशपुरीकडं पाऊल टाकायचा. बोळा भाविक आहे तो, नाही, अजिबात इकडं फिरकायचं नाही. देवाला पुढं काढून दिलं. बाजारामध्ये गेला, सामुग्री घेतली, घरी गेला, सामुग्री दिली, स्वयंपाक तयार झाला आणि संत महात्मे जेवण करायला बसले. पण तो देव या रस्त्यानं जाताना देवाला वाटलं शेजारीच ज्ञानोबा आहेत, शेजारीच नामदेव आहेत, त्यांना सोडून जावं तरी कसं? जेवायला बसलेले ज्ञानोबराय, नामदेवराय दारात शेतकऱ्याच्या रूपातला देव आला. संपली कथा. बरं भाऊ ऐका, दारातला देव ज्ञानोबरायांना पाहिला. देवाला ओळखायला ज्ञान लागतं बरं का. देवाला ओळखायला ज्ञान लागतं आणि देवाला पकडायला नाम लागतं. ज्ञानोबरायानं ओळखला आणि नामदेवरायांना पकडला आणि मांडीला मांडी लावून देवाला जेवायला बसवलं. जेवायला बसवलं, ताट वाढलं, सगळे प्रसाद संपन्न झाला, सिद्ध झाला, जेवायला सुरुवात केली. तेवढ्यामध्ये घरातून आमटीचं पातेलं घेऊन हरपाल आला आणि जसा हरपाल आला तसा देव पटकनच उठला. नामदेवराय म्हटले, देवा का उठताय बरं? नाही ना, देव म्हटले, नामदेवराया ते गिरायक येण्याच्या अगोदर गेलेलं बरं. नाही पण जाण्याचं कारण काय? शेतकऱ्याच्या रूपातला देव म्हटला, ते जर गिरायक जवळ आलं तर अजून मला मार खावा लागेल, त्यापेक्षा गेलेलं बरं.
अरे हारपाल हा सामान्य नाही, हा अखिल निधान, अखिल कोट ब्रह्मांड नायक, हा जगाचा चालक मालक पंढरीश परमात्मा आज तुझ्या दारात आलेला आहे आणि त्याला तू मारलं. हारपाल भोळाच होता, तो बाबडाच होता, मनानं स्वच्छ होता. हारपाल म्हटला, नामदेवराया हा जर देव आहे तर हा देव आजच माझ्या घरी का आला, याच्या अगोदर का आला? उत्तर फार गोड आहे. नामदेवराय म्हटले, अरे हारपाल, ज्याला वाटतं ना आपल्या घरी देव यावा त्याने अगोदर आपल्या घरी संतांना आणावं. अरे आज तुझ्या घरी ज्ञानोबराय आले ना, मग ज्ञानोबराय आल्यानंतर देवाला बोलवावं लागत नाही. सुखे तो घरा नारायण. मग आज आपल्या सद्गुरुदेवांपाशी हीच मागणी मागूया की आमच्या घरी सुद्धा आपण संपन्न व्हा, आपण स्थानापन्न व्हा, या गरिबाच्या झोपडीला पाय लावा आणि आम्हाला पावन करा. तुम्ही एकदा आमच्या घरी आला की देवाला बोलवावं लागणार नाही. आणि मग त्यांनी सद्गुरुदेवांनी आपल्या घरी यावं, सद्गुरूंचं स्थान आपल्या घरी व्हावं, याकरिता आपण त्यांचं चिंतन करावं. चिंतन काय? ज्ञानेश्वर भारत